रोज प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न म्हणजे आज स्वयंपाकामध्ये काय बनवू. घरी कितीही भाजीचं असू द्या पण प्रश्न हा पडतोच. तर आज मी मूग डाळीची मस्त अशी चटपटीत खिचडी बनवत आहे, जे तुम्हीही बनवत असाल जेव्हा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा येतो. मस्त असा कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण कट करून घेतला आणि छान फोडणी देऊन त्यामध्ये तांदूळ आणि मूग डाळ धुवून जे आहे खिचडी बनवून घेतली. खिचडी जी आहे आज थोडीशी पातळ रंगाचीच बनवलेली आहे, म्हणजे खाताना मस्त वाटेल. आणि खिचडी असो किंवा मग थालीपीठ असो, गरमागरम खायला खूप जास्त मजा येते. इकडे खिचडीचं कुकर जे आहे ते लावून घेतलं आणि बाजूला काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी पूर्ण तयारी करून घेतली. हे दोन्ही पदार्थ असे आहे ना की गरमागरम असले की मस्त वाटते, थंड झाल्यावर खाल्ल्या जात नाही. आता हाताने असं काही बनवताना बघितलं की निर्मईचा नेहमीचा प्रश्न असतो, तुझ्या हाताला भाजत नाही का गं? पण त्यांना काय माहिती की सवय झाली की प्रत्येक गोष्टी आपल्याला हळूहळू ज्या आहेत जमायला लागतात. फक्त कुठल्याही गोष्टीची सुरुवात करावी लागते. आणि ही जी गोष्ट आहे ना ती प्रत्येक ठिकाणी लागू होते. म्हणजे आपण नवीन काही सुरुवात करत असेल, नवीन धंदा, नवीन नोकरी, तर कुठे ना कुठे आपल्याला चटके थोडेफार लागलेच पाहिजे, त्याशिवाय ना प्रगती होत नाही असं म्हणतात. आणि या छोट्या छोट्या चटक्यांना जे आहे आपल्याला आयुष्यात भ्यायचं नाही, हे सुद्धा आपल्याला चांगली शिकवण मिळते. तर असेच छोटे छोटे मोटिवेशन, छोटे छोटे व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे माझं मस्त असं खिचडी आणि थालीपीठ तयार झालेलं आहे. जेवणानंतर निर्मला इथे दूध प्यायला दिलं आणि उद्या मला उडद डाळीचा नाश्ता बनवायचा आहे, म्हणजे मेदू वडा. त्यासाठी आता उडद डाळ मस्त अशी भिजत घातलेली आहे, म्हणजे उद्या मला कामी येईल. चला आजचा व्लॉग इथेच संपवते, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.